संगमनेर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत MR व्हिटॅमिन सप्लिमेंट शॉपमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या आदित्य किशोर गुप्ता याला अटक केली आहे। पोलिसांनी 2,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी हा सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा असल्याने गुन्हा नोंदविण्यासाठी तब्बल 6 तास विलंब झाला। तरीही पोलिसांनी राजकीय दबावाला न जुमानता रात्री उशिरा गुन्हा दाखल केला। चौकशीत आरोपीनं हे इंजेक्शन पुण्यातील मंचर येथून आणल्याचं कबूल केलं असून साथीदार सिद्धेश्वर फताडे यालाही अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या कारवाईचे जनतेतून कौतुक होत आहे। तर आज संगमनेर शहर पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई केली गेली। काय नेमकी कारवाई झाली? आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की उत्तेजक औषधी द्रव्य असलेलं इंजेक्शन जे प्रतिबंधित आहे ते एक इसम त्याच्या विटॅमिन व प्रोटीनच्या दुकानातून विक्री करत आहे अशी माहिती मिळाली होती। गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सावंत व त्यांच्या पथकाला आम्ही सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी 2 पंचांसह रवाना केलं। त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता संबंधित आरोपीच्या ताब्यात 3 इंजेक्शन्सच्या बाटल मिळून आल्या आहेत व काही सिरीज मिळून आलेल्या आहेत। सदरचं इंजेक्शन हे प्रतिबंधित असून डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय किंवा त्यांच्या चिठ्ठीशिवाय ते विक्री होऊ शकत नाही। असं असतानाही त्यांनी ते जास्ती किंमत मिळेल या लालसेतून विक्री केलेली आहे। सदर व्यक्तीला आम्ही अटक केली असून त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहेत। सदरचे इंजेक्शन त्यांनी मंचर येथून एका व्यक्तीकडून मागवल्याचे कबूल केलेले आहे। सदर व्यक्तीलाही ताब्यात घेतलेले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करीत आहेत।